लखनौ सुपर जायंट्सचा फिरकीपटू दिग्वेश राठी याला गुजरात टायटन्स विरुद्धच्या मॅचसाठी निलंबित करण्यात आलं आहे। दिग्वेश राठीला अभिषेक शर्मा सोबतचं भांडण चांगलंच भोवलेलं आहे। नेमकं काय घडलंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा। नमस्कार, मी धनश्री पाठारी, आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। आयपीएलच्या 18व्या मोसमातील लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या 61व्या सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। लखनौचा बॉलर दिग्वेश राठी आणि हैदराबादचा फलंदाज अभिषेक शर्मा या दोघांमध्ये सामन्यादरम्यान चांगलाच राडा झाला। लखनौचा फिरकीपटू दिग्वेश राठी आणि हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्मा एकमेकांना भिडले। अभिषेक शर्माने 20 बॉलमध्ये 59 धावांची आक्रमक खेळी केली होती। 8व्या ओव्हरमध्ये दिग्वेश राठीला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला। यानंतर दिग्वेश राठीने अभिषेक शर्माच्या दिशेने धाव जात असल्याचा इशारा केला। यावरून दोघांमध्ये जोरदार राडा झाला। हे तेच मैदान आहे गेल्या वर्षी विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात वाद झालेला पाहायला मिळाला होता आणि या वर्षी या मैदानावर दिग्वेश राठी आणि अभिषेक भिडले। दिग्वेश राठी हा गेल्या अनेक सामन्यांमध्ये विकेट घेतल्यानंतर सिग्नेचर सेलिब्रेशन करायचा। यामुळे अनेकदा दंडही ठोठावण्यात आला, मात्र तो काही सुधारला नाही। त्याने आपले सेलिब्रेशन सुरूच ठेवले। कालच्याही सामन्यात हेच पाहायला मिळालं। मात्र अभिषेक सोबत केलेल्या या वर्तनाची बीसीसीआयने गंभीर दखल घेत दिग्वेश राठी आणि अभिषेकवर कारवाई केली आहे। नेमकी काय कारवाई केली आहे? या प्रकरणावरून आयपीएल कडून दोघांवर कारवाई करण्यात आली। यामुळे दिग्वेश राठीला गुजरात टायटन्स विरुद्धच्या मॅच मधून निलंबित करण्यात आलं आहे। अभिषेक शर्मावर देखील कारवाई करण्यात आली आहे। दिग्वेश राठीला कोड ऑफ कंडक्ट मोडल्यामुळे त्याच्या मॅच फी पैकी 50% दंड म्हणून वसुली केली जाणार आहे। तसेच एका डीमेरिट पॉइंटची देखील नोंद करण्यात आली आहे। याआधीही त्याला पंजाब किंग्स विरुद्ध आणि मुंबई इंडियन्स विरुद्ध डीमेरिट पॉइंट्स मिळाले होते। याशिवाय सध्या त्याच्या नावावर 5 डीमेरिट पॉइंट असल्याने त्याचं गुजरात टायटन्स मधून निलंबन करण्यात आले आहे। या बंदीमुळे राठी येत्या 22 मे रोजी होणाऱ्या गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात टीम मध्ये खेळताना दिसणार नाही। कलम 2.5 अंतर्गत लेव्हल 1 चे उल्लंघन करण्याची ही दिग्वेश राठीची तिसरी वेळ आहे। तर अभिषेक शर्मावर देखील या वादामुळे कारवाई करण्यात आली। त्याच्या मॅच फी पैकी 25% रक्कम कापली जाणार आहे। दिग्वेश राठीवर यापूर्वी देखील आयपीएल कडून 2 वेळा कारवाई करण्यात आली होती, मात्र त्यावेळी त्याला केवळ आर्थिक दंड आकारण्यात आला होता। अभिषेक शर्मा आणि दिग्वेश राठी या दोघांचा वाद मैदानावर पंचांनी सोडवला। मॅच संपल्यानंतर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दोघांमध्ये मध्यस्थी केली आणि त्यानंतर अभिषेक शर्मा आणि दिग्वेश राठी मैदानावर सोबत फिरत होते। त्यांच्या या वादाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा।